तिवसा येथे दिनांक 30 जून रोजी समांतर साहित्य संमेलन संपन्न झाला. तिवसा शहरात अनेक वर्षांनंतर यादवराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालयात दलित, आदिवासी, मराठा, अब्राह्मणी समांतर साहित्य संमेलनाचे आयोजन पार पडले. तिवसा येथील ग्रामीण दलित साहित्य चळवळ आणि शब्दास्त्र विचार मंच अमरावतीच्या संयुक्त विद्यमानाने हे संमेलन संपन्न झाले. समांतर साहित्य संमेलनामध्ये एकूण 5 सत्र घेण्यात आले. पहिल्या सत्रामध्ये महाविद्यालयीन प्रवेशद्वार ते संमेलन स्थळ ग्रंथ मोर्चा, द्वितीय सत्रामध्ये वादळी परिसंवाद, तिसऱ्या सत्रामध्ये परिवर्तनवादी हृदयवंताचा सत्कार, चौथे सत्र तिवसा मातीतून नव्या साहित्य कृतींना जन्म देणाऱ्या 2 मान्यवरांची मुलाखत घेण्यात आली आणि शेवटल्या सत्रामध्ये विद्रोही कवी संमेलनाचा आस्वाद तिवसा तालुक्यातील नागरिकांनी घेतला. जनसमर्थन न्यूज तिवसा. स्वाभिमान जपताना कुठे झुकलो नाही, बेमान होऊन बापाला पुन्हा खपलो नाही. शाहू फुले आंबेडकरच माझ्या डोक्यात घेऊन. सर्वांना जय भीम, जय संविधान, जय भारत. आज ग्रामीण दलित साहित्य चळवळ तिवसा आणि शब्दास्त्र विचार मंच आयोजित ग्रामीण दलित, आदिवासी, बहुजन, मराठा, अब्राह्मणी समांतर साहित्य संमेलन इथे परिवर्तन नगरी तिवसा या प्रांगणामध्ये आणि यादव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय तिवसा येथे येऊ घातलेला आहे. या साहित्य संमेलनाचा खरा गाभा हा जरी साहित्य आणि वंचितांच्या, ग्रामीण लोकांच्या ज्या काही वेदना आहेत, जे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न साहित्यातून सातत्यानं यावेत आणि त्याचा उलगडा व्हावा, ते जनमानसांपर्यंत जावे. साहित्य हे एक प्रकारचं समाजाचा आरसा असतं आणि म्हणून साहित्यावर गेलेली चर्चा ही नियमित नवीन मूल्यांना जन्म देत असते. आणि खऱ्या अर्थानं आंबेडकरी साहित्य हे ग्रामीण साहित्य, विद्रोही साहित्य आणि आंबेडकरी साहित्य हे काही वेगळं साहित्य नाही आहे. कारण या तीनही साहित्याचा जो मूळ गाभा आहे, जो मूळ केंद्रबिंदू आहे, तो आहे माणूस आणि मानवतावाद. ज्या वेळेला इथला माणूस खऱ्या अर्थानं सगळ्या दैन्यातून, त्यांच्या प्रश्नातून, अडचणीतून मुक्त होईल, खऱ्या अर्थानं त्याचा जो जगण्याचा जो जीवन दर्जा आहे तो वाढेल, समान प्रतिष्ठा आणि न्यायाची भूमिका त्याच्या वाटेला ज्या दिवशी येईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं इथे आंबेडकरवाद, मानवतावाद रुजला आहे असं आपल्याला म्हणते. पण आपण पाहतो की आज मागील एक 5-10 वर्षापासून या सगळ्या मानवी मूल्यांची, नैतिक मूल्यांची पायमल्ली होत आहे, संविधानावर घाला घातल्या जात आहे. आणि या दृष्टीनं आपण खऱ्या अर्थानं एकत्र येऊन साहित्याचा विषय हाताशी घेऊन सांविधानिक संस्कृती निर्माण करण्यासाठी सचेत झालो पाहिजे. ज्या दिवशी आपण या अर्थानं सचेत होऊ, जागरूक होऊ आणि लोकांपर्यंत पोहोचू, मग ते विविध साहित्य संमेलनांच्या माध्यमातून असो, विविध चर्चासत्राच्या माध्यमातून असो, साहित्याच्या माध्यमातून असो, याची वारंवार उजळणी झाली पाहिजे. आणि ज्या दिवशी आपण ही उजळणी करत राहू, चेतना लोकांमध्ये पसरवत राहू, त्या दिवशी खऱ्या अर्थानं या मानवतावादाला आणि माणसाला एक चांगला दर्जा प्राप्त होईल. आपलं मूळचं ध्येय हेच असेल की इथला माणूस सर्वतोपरी सुखी झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्याचे सगळे प्रश्न निकाली लागले पाहिजेत आणि सगळ्यांनी खूप प्रेमाने, सलोख्याने, बंधुत्वाने इथे वागलं पाहिजे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांना दर दिवशी आपण अगदी उच्च कोटीला नेऊया आणि यासाठी संविधानिक संस्कृती निर्माण करण्यासाठी आज खऱ्या अर्थानं हे जे ग्रामीण समांतर साहित्य संमेलन आहे हे खऱ्या अर्थानं एक मैलाचा दगड ठरेल असं मला वाटतं. आणि या संमेलनासाठी मोठ्या संख्येनं आपण इथे यावं आणि इथे हजेरी लावावी, जेणेकरून एक नवीन चेतना समाजात पोचवण्यासाठी आपण देखील एक माध्यम ठरू. तेव्हा मी आपल्या सर्वांना विनंती करते की मोठ्या संख्येनं आपण यादव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय तिवसा येथे उपस्थित राहावं आणि या संमेलनाचा आस्वाद घ्यावा, नवचेतना निर्माण करण्यासाठी आणि या समाज निर्मितीसाठी, परिवर्तनासाठी एक जबरदस्त आधार आपण होऊया
असं मी म्हणेन. आपण सर्वांनी इथं येण्याची विनंतीच केली पाहिजे. आणि मी तुमची धाकटी बहीण या नात्याने तुम्हाला ही कळकळीची विनंती करते, आव्हान करते की या साहित्य संमेलनाला आपण आवर्जून उपस्थित राहावं. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान.